1000 वेळा लोक बोलतात, 1000 वेळा. मी एकदा बोललो का असं रान तापतंय महाराष्ट्रामध्ये, म्हणजे याची संस्कृती खराब आहे आणि जो विरोधाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही. जो अहिल्यादेवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही. तुमच्या नांग्या फेकतोय म्हणून मी खराब आहे आणि तुमच्या नांग्या मनात फेकायचं काय. आता ज्यांचा आरक्षणामध्ये कळवळ आलाय जे म्हणतोय धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. तुमच्या बापाचं पत्र घेऊन द्या की रे, देवाभाऊला लिहून द्या की आमचा धनगराचा पाठिंबा आहे. इकडे धनगराचं आंदोलन चालू झालं, तिकडे त्याच दिवशी आदिवासी कसं काय आंदोलन करतात रे? कोण आहे त्यांच्या मागं? कोण आहे त्यांच्या मागं? तिकडं आंदोलन सुरू झालं, तिकडे ते 5-25 गोळा झाले, धनगरांना घुसू देणार नाही. कोण करताय? कुणाच्या जवळ ही माणसं आहे आणि इकडे तुम्ही आम्हाला सांगता का रे आरक्षणाचं? धनगर आरक्षण मिळवण्यासाठी धनगर सक्षम आहे आणि तो मिळले ना उमेद होऊ नका, नाराज होऊ नका. अनेक अडचणी त्यामध्ये ज्या गोष्टी उघड बोलता येत नाही, परंतु जे संविधानात आहे ते मिळवण्याशिवाय अक्षरशः हगटले करू नका करू नका करू नका. चंद्रकांत दादांनी कुणी सांगितलं बाबा लो तिकडे मराठवाड्यात पाऊस पडलाय तुम्ही छोटी करा, म्हणजे छोटी. उद्या सगळे ताकदीनं सांगलीमध्ये या, एकदा ही बाजा वाजवून टाकू म्हणून मी जास्त इथं बोललो नाही. हा उद्या सांगलीला कोण कोण येणार आहे? अरे एवढ्या आल्यावर तिथं जागा पण पुरायची नाही, कारण गोपीचंदला बदनाम केलं तर बहुजनांची चळवळ बदनाम. वसंतदादाचा आणि राजाराम बापूचा एवढ्या वर्षाचा वाद एकट्या पट्ट्यानं मिटवला. सांगलीमध्ये सभा झाली, जयंत पाटील बापाचा फोटो लावायचा आणि शोधायला लागला फोटो, माझ्या शिवाजीराव शेंडगे बापूचा सुद्धा फोटो लावायची वेळ त्यांच्यावरती आली. नानासाहेब सगळ्यांचा फोटो व्यासपीठावरती, विलासराव शिंदेचा फोटो व्यासपीठावरती.